नमस्कार सगळ्यांना, मी सुचिता आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते। तर बघा, आज की नाही सगळं माझं घरातलं काम झालेलं होतं आणि हे माझ्याकडे 4 ते 5 टॉप आलेले होते। तर काही म्हणजे 2 टॉपला बाही होते आणि बाकीच्या टॉपला बाही जोडायच्या होत्या आणि काही टॉप जे आहेत ते अल्टर पण करायचे होते। तर म्हटलं चला अगोदर हे काम कंप्लीट करून घेऊया। तर या बाहीला सुद्धा म्हणजे हा जो टॉप आहे ना त्याला कोपरापर्यंत बाही तर ते मी जोडून घेतली। त्याच्यानंतर ही पण बाही बघा जोडायची आहे या टॉपला। त्याच्यानंतर आणखी एक टॉप इथं बघा एक बाही जोडून घेतली आणि एक बाही जोडत आहे। तर असं मग मी जोडून घेणार आहे। तर 2 कस्टमरचे हे 4 ते 5 टॉप होते, तर ते मी कंप्लीट करून घेते आणि त्याच्यानंतर मग बाकीचं तुम्हाला मी दिवसभर काय काय केलं ते सांगणार आहे। तर मैत्रिणींनो, अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तरी तर मग माझं तेच काम चालू होतं। तर बघा, आता गौरी गणपतीचे दिवस चालू आहेत आणि रविवारी गौरी येणार आहेत। तर गौरी आवाहन रविवारी आहे, तर त्याचीच तयारी थोडीशी करणार आहे। म्हणजे मार्केटला जाऊन मला साहित्य पण आणायचं आहे, म्हणजे किराणा जो काही लागणार आहे तो आणायचा आहे। तर तो आणणार आहे। नंतर जर समजा वेळ असेल तर एखादा पदार्थ आजच करणार आहे। तर बघू आता कसं, म्हणजे याला वेळ किती लागतोय आणि जाऊन यायला वेळ किती लागतोय। तर आमच्या इकडं पावसाचं वातावरण झालेलं आहे, त्यामुळं कधी जाणं होते, म्हणजे पाऊस येईलच असं वातावरण झालेलं आहे। तरी पण बघू, प्रयत्न तर करायचा, कारण नंतर मग गौरी तर रविवारी येणार आहे, त्याच्या अगोदर सगळा फराळ तर झाला पाहिजे। आणि गौरी यायचं त्या दिवशी की नाही बाकीचं म्हणजे साड्या वगैरे गौरींना नेसवायच्या, गौरी आवाहन करायचं 4-5 सुवासिनी बोलवून, तर त्याच्यामध्ये वेळ जातो भरपूर। तर त्या दिवशी मग बाकीचं दुसरं काही होत नाही। तर इथं आता माझं सगळ्या टॉपना बाही लावून झालेलं होतं, तर ते मी आता घड्या घालून ठेवत होते, कारण कस्टमर नंतर 5 वाजता येणार होतं। तर मी घड्या वगैरे घालून दोन्ही कस्टमरच्या ज्या त्या बॅगमध्ये ठेवून देते, म्हणजे कस्टमर आला की लगेच मग देता येतं। तर घड्या वगैरे घालून ठेवते। तर इथं आता घड्या घालून झाल्यानंतर मग मी जाणार आहे मार्केटला साहित्य आणायला। तर आत्ता ना 2:30-3 वाजलेले आहेत। तर बघू आता आवरून वगैरे होईपर्यंत, इथून निघेपर्यंत 3 तरी वाजतील आणि झाल्यानंतर मग लगेच आरूला नेणार आहे मी। पाठीमागे तुम्हाला आरू आणि वरदचा फोटो दिसत असेल, तर खूप लहान होते दोघे त्यावेळेस हा फोटो मी काढलेला होता। तर खूप छान दिसतात याच्यामध्ये। आणि आरूचा हा फ्रॉक तर इतका मला पण खूप आवडायचा, पण आरूने जास्त वेळा काय घातला नाही, कारण त्याला ती म्हणत होते मला टोचतोय, पण फ्रॉक दिसाय खूप छान दिसत होता। तर इथं बघा मी बर्फी करणार आहे मैद्यापासून। तर इथं 1 वाटी मैदा घेतलेला आहे, त्याला 1.25 वाटी साखर घेतलेली आहे आणि अर्धी वाटी तूप, तेल, डालडा काहीही घ्या। तर असं मी साहित्य घेतलेलं आहे। 1 वाटी मैदा, अर्धी वाटी तूप आणि त्याच्यानंतर याला 1.25 वाटीचं साखर लागते प्रमाण। हे प्रमाण अगदी बरोबर आहे। याच्यामध्ये खूप छान मैद्यापासूनची बर्फी तयार होते। तर थोडंसं पिवळा कलर येण्यासाठी इथं मी येलो कलर घेतलेला आहे। तुमच्याकडे लिक्विड कलर असेल तर तो घेतला तरी चालेल आणि वेलचीची पूड घेतलेली आहे। या पद्धतीने इथं मी साहित्य घेतलेलं आहे। तर लगेचच आपण चालू करूया। तर जेवढा मैदा आहे ना त्याच्या अर्ध तूप घ्यायचं आहे। तर तूप घेताना मी इथं पातळ थोडंसं करून घेतलेलं आहे, तूप किंवा डालडा। सॉरी, मी तर तूप नाही आज वापरलं, डालडा घेतलेला आहे। तर तूप जे आहे ते मी शंकरपाळ्याला ठेवले, तर इथं डालडा घेतलेला आहे। तुमच्या म्हणजे तुम्हाला जे घ्यायचं आहे ते घ्या, तूप, तेल, डालडा काहीही चालतंय। तर छान असा डालडा गरम होऊ दिला आणि त्याच्यामध्ये आता आपण मैदा टाकायचा आहे आणि चांगलं मला बघा 12 मिनिट लागले चांगला असा हा मैदा भाजायला। तर 12 मिनिट मी कंटिन्यू असं हलवत होते, छान असं एकजीव करून घ्यायचं। तर 12 मिनिट मी कंटिन्यू हलवत होते। तर गॅस आता कमी केलेला आहे मी,
फास्ट गॅसवरती काय होईल, करपेल आणि सगळ्या बर्फीची टेस्टच निघून जाईल. म्हणून मी गॅस इथं कमी केलेला आहे आणि कमी गॅसवरतीच मला 12 मिनिट लागलेले आहेत. तर आता इथं आपलं परतून झालेलं आहे सगळं. तर ते मी बाजूला घेतलं. इथे एक पातेलं घेतलं, त्याच्यामध्ये 1/2 वाटी साखर टाकली आणि साखर बुडेल इतकंच पाणी याच्यामध्ये ओतायचं आणि याचा 1 तारी पाक करून घ्यायचा आहे. तर तेवढंच पाणी मी याच्यामध्ये ओतलेलं आहे, म्हणजे जेवढी साखर भिजणार आहे ना तेवढंच. आणि हे व्यवस्थित असं हे हलवून मग नंतर याचा पाक करून घ्यायचा आहे. तर बोटाने चेक करायचं 1 तार येते का ते. तर 1 तारी पाक करायचा आहे, जास्त पुढे न्यायचं नाही. तर इथं बघा वरती फेस आलेला आहे आणि आता मी चेक करते पाक झालेला आहे का. तर पाक झालेला आहे बघा, तुम्हाला 1 तार दिसली का. तर इथं आता मी पाक झालेला आहे म्हटल्यानंतर गॅस बंद केला. तर खाली उतरवून घेते आणि आपण जे परतवून ठेवलेला मैदा होता तो त्याची कढई इथं ठेवली आणि इथं बघा आपण पाक जो आहे ना करून घेतलेला त्याच्यामध्येच आपण येलो कलर टाकणार आहोत आणि वेलची पूडसुद्धा टाकणार आहोत. हे जर आधी टाकलं ना वेलची पूड तर याचा वास सगळा निघून जातो, म्हणून मग मी आत्ता टाकलेला आहे. तर बघा छान असा पिवळा कलर आलेला आहे पाकाला. आणि आपण जी कढईवरती ठेवलेली आहे याच्यामध्ये हा सगळा पाक जो आहे ना तो ओतून घ्यायचा आहे या पद्धतीने आणि हे चांगलं व्यवस्थित मिक्स करायचं आहे. तर आत्ता तुम्हाला हे एकदम सेल पातळ वाटत असेल, पण भ्यायचं काही कारण नाही. कंटिन्यू तुम्ही असं हलवत मिडियम गॅसवरती गेला तर हे आपोआप नंतर घट्ट होऊन जातं, खूप छान होतं. तर इथं मी कंटिन्यू असं हलवत होते. तर इथंपर्यंत आपलं घट्ट झालेलं आहे बघा छान असं. तुम्हाला जरा थोडंसं फेस आल्यासारखं दिसत असेल बघा. तर आपलं हे मिश्रण करेक्ट होत चाललेलं आहे, याच्यावरून ओळखायचं. अगदी म्हणजे म्हैसूर पाकसारखीच ही बर्फी होती, टेस्ट जवळपास तशीच लागते. तर इथं मीडियम गॅसवरतीच मी इथं ठेवलेलं आहे. तर इथं आपलं हे छान असं घट्ट मिश्रण तयार झालेलं आहे. तर कढईतून काढून घेते. काय होतं, कढई गरम असते आणि त्यामुळे मग मिश्रण करपू शकतं, म्हणून मी इथं पाटीत एका छोट्या काढून घेतलं आणि व्यवस्थित आता ते गरम आहे अजून, म्हणून मग मी उलटण्याने ते व्यवस्थित मिक्स करून घेते. हाताला सोसवेल असं झालं की हातानं मिक्स करायचं. आता सध्या तरी उलटण्यानंच मी करते. आणि त्याच्यानंतर मग एक ताट घेणार आहे मी आणि ताटाला खाली तूप तेल काहीही लावा. तर ते इथं मी लावून घेतलं आणि त्याच्यावरती हे मिश्रण ओतायचं आहे आणि छान असं हे व्यवस्थित बसवायचं आहे, याच्यामध्ये ताटामध्ये सेट करून घ्यायचं आहे. तर हे गरम आहे थोडंसं आणखी, म्हणून मग मी इथं हे उलटण्यानेच पसरवून घेते आणि नंतर मग याच्यावरती ड्रायफ्रूट्सचे काप टाकणार आहे छोटे छोटे. तर हे प्लेन बसण्यासाठी एक पेला वाटी काहीही घ्या, ते घ्यायचं. त्याला खालच्या साईडनं पेला घेतला असेल तर पेल्याच्या खालच्या बुडाला तेल किंवा तूप काही लावा, ते लावून घ्यायचं आणि याच्यावरती प्रेस करायचं. याच्यामुळे काय होतं, चिटकत नाही आणि छान हे प्रेस पण होऊन जातं. तर बघा असं या पद्धतीने टॅप करत करत प्रेस करायचं आहे छान असं. बघा वरती असं डालला सुटल्यासारखं दिसतंय तुम्हाला, तर या पद्धतीने दिसतं. तूप जरी घातलं तरी वरती तूप सुटल्यासारखं दिसतं. याच्यावरती आता ड्रायफ्रूटचे काप टाकायचे. काजू आणि बदाम घेतलेला आहे याच्यामध्ये, तुम्ही तुमच्या आवडीनुसार काहीही घेऊ शकता. आणि हे असं व्यवस्थित टॅप केलेलं आहे मी. आणि नंतर याच्या आत्ताच ओढ्या पाडून घ्यायच्या आणि नंतर मग हे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. 1-2 तास ठेवायचं, खूप छान बर्फी तयार होते बघा. नक्की ट्राय करा मैत्रिणींनो. तर मैत्रिणींनो, अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मी या चॅनलवरती माझं जे डेली रुटीन आहे ते तुमच्याशी शेअर करत असते. तर छान असे इथं मी मोठ्या काप घालून घेणार आहे बघा इथं.
आणि हे फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. तर मस्त अशी आपली इथं बर्फी तयार होणार आहे. फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे याला छान असा घट्टसरपणा येतो. तर बघा, 1 वाटी मैद्यापासून एवढी ताट भरून बर्फी तयार होते. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.